नमस्कार मित्रांनो. आज पुन्हा एकदा आपण शिकणार आहे की कॅन्डल्सवर सिंपल एनालिसिस कसं करायचं आहे. आता आपण इंट्राडे करतो तर आपण 3 मिनिट टाईम फ्रेममध्ये एनालिसिस करणार आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की मार्केट आज ओपन झालं ऑलमोस्ट 25,700-750च्या लेव्हलला. त्यानंतर मार्केट या लेव्हलपर्यंत गेलं. इथनं पुन्हा एकदा रिजेक्ट झालं. पुन्हा या लेव्हलला गेलं. पुन्हा एकदा इथे रिजेक्ट झालं. त्यानंतर अजून एकदा वर जाऊन पुन्हा एकदा रिजेक्ट झालं. तर यामध्ये काय होतंय की इथे एक पॅटर्न बनतोय. याला आपण डाउन ट्रेंड पॅटर्न पण म्हणू शकतो. इथे काय होतंय बघा, मार्केट ओपन झाल्यानंतर या लेव्हलपर्यंत गेलं, इथनं रिजेक्ट झालं. इथे एक शूटिंग स्टार होता. त्याचा लो ब्रेक झाला बघा. प्राइस जोरदार खाली आली. त्यानंतर पुन्हा एकदा इथे बघा रेझिस्टन्सला शूटिंग स्टार होता. प्राइस पुन्हा एकदा खाली आली. त्यानंतर थर्ड टाइम काय झालं बघा, पुन्हा एकदा इथे एक शूटिंग स्टार बनला आणि त्यानंतर प्राइस ही खाली आलेली. आता इथे काय झालंय, की प्राइसनी इथे एक सपोर्ट घेतलाय पहा. हा नियरेस्ट सपोर्ट आहे. जेव्हा आपण पुटच्या कॉलमध्ये असतो किंवा सेलच्या कॉलमध्ये असतो, तेव्हा जो नियरेस्ट सपोर्ट असतो मार्केट खाली येताना, तो आपलं टार्गेट असतो. आता इथे आल्यानंतर पहा की बरोबर याच्या जवळच इथं मार्केटने काय केलंय, 3 मिनिट्सला एक हॅमर पॅटर्न बनवला. आता हॅमर काय आहे, तर हा एक बुलिश पॅटर्न आहे. आता जर आपल्याला कॉल साईडसाठी जायचं असेल तर आपण काय पाहणार की हा जो रेजिस्टन्स आहे, हा जो डाऊन ट्रेंड लाईन आहे, याच्या वर कॅन्डल क्लोज झाली पाहिजे. किंवा अजून डाऊन साईडसाठी जर आपल्याला पाहिजे असेल तर हा सपोर्ट एखाद्या बेअरिश कॅन्डलस्टिक पॅटर्नने ब्रेक झाला पाहिजे. तर आपण अजून फर्दर डाऊन साईडसाठी विचार करू शकतो. अजून तुम्हाला असे नवनवीन टॉपिक्सवर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा आणि कमेंट करा.